माणूस जे विचार करतो त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात घडत असतं. अच्छा. सो तुम्ही जर विचार केलात की तुमच्या लाईफमध्ये पैसा नाहीये, तर तुमच्या आत एक जिनी दडलेला आहे, तो हे नेमकं ओळखतो की यांना आता हवंय की पैसा नकोय, आणि मग तो पैसा तुमच्याकडे येत नाही. सगळ्यांना सगळेच प्रश्न आहेत. कुणाला पैशात प्रॉब्लेम आहेत, कुणाला रिलेशनशिप मध्ये, कुणाला बिझनेस मध्ये. सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम आहेत. पैसा येतोय पण टिकत नाहीये, तेव्हा आपण असं म्हणू की तो व्यवस्थित हँडल केला जातो. बरोबर. त्याहीपेक्षा आधी पैशांचे विचारच चुकीचे असतात आपल्या मनामध्ये. सो जर मनामध्येच विचार चुकीचे आहेत तर तुमच्याकडे पैसा फ्लो मध्ये येईल किंवा अबंडन्स मध्ये येईल असं आपण म्हणूच शकत नाही. कारण तुम्ही तुमच्या विचारांची प्रतिकृती असतात. तुम्ही जसे विचार करतात त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. मग ते पैशांबाबतीत असू दे किंवा अजून नात्यांबाबतीत असू दे किंवा इतर काही असू दे. सो जर आपल्याला आपल्या लाईफ मध्ये चेंज हवा असेल, पैसा टिकवायचा असेल किंवा पैशांशी रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत, मग ते इन्कम असू दे, एक्सपेन्सेस असू दे, कुठे स्टक मनी आहे, कुठून तरी येणारा पैसा आहे, सॅलरी आहे किंवा बिझनेस आहे, या सगळ्यामध्ये तुमचा पर्स्पेक्टिव्ह खूप मॅटर करतो. परंतु तो पर्स्पेक्टिव्ह चेंज करावा लागतो, आणि तो पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्यासाठीच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन याचा उपयोग करतो.